बरे सुंदर ते गाण उभे होते बरे सुंदर कमल माझे हेच सर्व सुख 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 अरे माझे
जय जय राम कृष्ण हरी हरे कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण 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 जय 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 राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी त्वा विठ्ठल बरवा बरवा त्वा माधव बर
तो हा विठ्ठल गरवा गरवा तो हा गरवा हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय ऐशी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐशी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा येणे ते फेरा गर्भवास येणे ते फेरा गर्भवास येणे फेरा कर्मवा नाशिवंत आणि पुत्र धन नाशिवंत आणि प्रिया पुत्र धन जगाचा किनातेची जगाचा किनातेची फळ जगाचा नाम धड करा सहस्र नामाची नाम धड करा सहस्र नामाची हे भव सिंधूची हवानी पडे हे भव सिंधूची हे भव सिंधूची पावे नाशिवंत नाशिवंत आणि प्रिया पुत्र धना प्रिया पुत्र धन जगाचा श्रीनाथेची फळ पड विजाजाचा मातेची पड तुका म्हणे काळा हना तोंडावरी तुका म्हणे काळा हाना तोंडावरी तुका म्हणे काळा हना तोंडावरी तुका म्हणे काळा हाना तोंडावरी माता भरा हरी राम वाणी माता भरा हरी राम वाणी माता भरा हरी राम वाणी नाशिवंत ऐसी जोडी करा रामकंठी धरा 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 ऐसी जोडी करा
पुत्र धर नाशिवंताटी प्रिया पुत्र धन जेने चूक फेरा गर्भवास जेने चूक फेरा गर्भवास नाशिवंत आटी नाशिवंत
ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तेची फळ नाव धड करा सहस्रनामाची नाव धड करा सहस्रनामाची दे भव सिंधुशी पावे तुका म्हणे काळा हाना तोंडावरी बाता भरा हरी रामवाणी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे आता ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा मस्तक माझे पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक हे पायावरी पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर
माझी सेवा उद्या होती, त्याच्याऐवजी थोडासा काही तांत्रिक कारणामुळे ती सेवा आजची झाली. मला माऊलींनी फोन केला, बाबा असं असं आहे, तुम्ही म्हणताय या दिवसाच्या ऐवजी आदल्या दिवसाची सेवा घ्याल काय. योगायोगाने आजचा दिवस खाली होता. मी त्याला सांगितलं होतं माझे 5च्या 5 दिवस गेलेले आहेत. कुठं प्रवचन होतं, कुठं कीर्तन होतं, सकाळी पण प्रवचन होतं. आज इथं आलो, उद्या पण मला प्रवचन आहे, उद्या पुन्हा प्रवचनाला कीर्तन आहे. चालत असतं म्हणजे ॲडजस्टमेंट करणं हे सगळ्यांचं महत्त्वाचं आहे. ॲडजस्टमेंट करावे सगळ्यांनी. तुमच्या परमार्थ तुमच्या ह्या नामयज्ञाला मी सप्ताह नाही म्हणत त्याला, हा नामयज्ञ आहे. याला 34 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे हा 34वा चालू आहे. म्हणजे आता पूर्ण होतील, हा सप्ताह झाल्यानंतर पूर्ण होतील. म्हणजे 2 तप तुम्ही पूर्ण केलेत आणि 3ऱ्या तपाकडे तुमची वाटचाल आहे. 2 वर्षानंतर तुमचा 3रं तप पूर्ण होणार आहे आणि हे अतिशय वाढणार आहे. त्याला कारण आहे विजयतैशी फळे. हे बघा ही लहान लहान मुलं जी आलेली आहेत ना, इथे कीर्तनमध्ये कोणी येत नाही. आणि हे सगळं तुमच्या लोकांचं काय आहे, तुम्ही जे पेरलं ना ते उगवलेलं आहे. आपण जे पेरू ना तेच उगवतो. माऊलींनी सगळ्यांनाच बरोबर घेतलेले. न पाही या ते कुळाचा विचार, भक्ता करुणा कर ज्ञानाबाई असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं फुललेलं आहे. बघा आता हे अतिशय सुंदर असा परिसर झालेला आहे. विशेषतः म्हणजे माझे सोयरे सावंत बाबा, त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या वेळेला आम्ही इथे आलो होतो. आम्ही बरेच जण आलो होतो, 5-6 जण. त्यावेळेला अशोकराव भेटले. अशोकरावांना बोललो प्रवचनाचं कार्यक्रम कोणाचं ठेवलेलं आहे. त्याने म्हटलं का दिलीप राणेबाबांचे म्हणते मुलगा आहे दिलीपचं ठेवलेलं आहे. बोललो ठीक आहे. तर त्यांना कोणीतरी सांगितलं होतं बाबा तुम्ही काय कीर्तन प्रवचन काय करता का. बोललो मी करतो पण कुणाला सांगत नाही का माझी लावा तर का तुम्ही माझी करा बरं. बघा मागू नये, माणसाने कोणी दिलं तर घ्यावा, जरूर घ्यावा, मागू नये. बघा परमार्थाने एवढं मोठं केले तर आपल्या लोकांना, महाराज लोकांना. अहो मंत्र्यांच्या अंगावरती फुलं उचलत नाही लोक बघा, पण त्या कीर्तनकारांच्या पायाखाली लोक लहान लहान मुली फुलं उचलवतात. म्हणजे किती मोठे गेले कीर्तनकार. मग कीर्तनकाराने तसं वागायला नको का. पहिलं कीर्तनकाराने तसं वागायला पाहिजे. आपल्याला सगळं जग मान देत आहे ना, मग आपण त्या मानाला काय करायला पाहिजे, मानायला पाहिजे ना. नाही तर माना जातात माणसांच्या. मी थोडासा कडक आहे, कोणाला म्हणजे आवडेल कोणाला नाही आवडणार, पण मी खरं सांगणार तुम्हाला. मी रिटायर्ड राजपत्रित अधिकारी आहे. अर्बन बँकेचं 750 कोटी रुपये ज्यांनी खाल्ले त्याची इन्क्वायरी माझ्याकडे होती सगळे. 2 वर्ष मी तिथं शासनाने मला नियुक्त केलं होतं. 2012ला रिटायर्ड झालो आणि 2014 सालापासून ह्या मुलांच्या मुलं, या पोरांच्या मुलं मी या कीर्तनामध्ये याच्यामध्ये आलो. एवढा चांगला जगाच्या पाठीवरती कुठलाच धंदा नाही. धंदा म्हणते मी तुम्हाला, भगवंताचं नाम घ्यायचं धंदा म्हणते, पैसा नाही म्हणत मी तुम्हाला. धंदा व्यवसाय हा एवढा चांगलं कुठलंच नाही ना अजिबात चित्र. एवढा आनंद ह्या क्षेत्रामध्ये जो आनंद मिळतो तो आनंद कुठंच नाही. पण त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे असतो. मग तुकोबारायाने 4092 अभंग लिहिलेले गाथेमध्ये. त्याच्यामध्ये तुकोबारायांचे सगळे 4092 नाही. त्याच्यामध्ये काही अभंग कोणाचे आहेत, शेवटचे जे संत होऊन गेले निलोबाराय त्यांचे काही आहेत, त्यांच्या बंधूंचे काही अभंग आहेत आणि काही भटजींचे अभंग आहेत. रामेश्वर भटांचे पण काही अभंग आहेत ना ताई, बरोबर ना. तुम्हाला यांना माहिती आहे बघा. हे कसं आहे, माझं जर काय चुकलं, मी म्हातारा माणूस आहे, वय वर्ष 76. बरं आता किती राहिले आमचं, किती शिल्लक राहिले, शेवटचं चाललेलं आता सगळं आहे. पण भगवंतानी ह्या मार्गाला लावलं, हे अतिशय त्याची कृपा आहे आपल्यावरती. आणि तुम्ही मला बोलाल हे तुमची माझ्यावरती तुम्ही कृपा केलेली आहेत. त्यामुळे मी तुमचं सगळ्यांचं काय करतो, ऋणी आहे सगळ्यांचं. मृदंगाचार्य काय झाले, गायनाचार्य काय झाले, टाळकरी काय झालेत, त्याच्याहीपेक्षा सर्वात जास्त जर श्रेष्ठ कोण असेल तर श्रोतुवंत. हे जर नसेल तर काय उपयोग आहे, हे जर नसेल समोर उपयोग काय तुम्ही सांगा ना मला. एवढं भव्य पटांगण भरलेलं आहे, हे तुम्ही काहीतरी पेरलेलं आहे, त्याचंच हे फळ आहे. तुकोबारायाने ह्या अभंगामध्ये आपल्याला उपदेश केला आहे. काय केलं आहे, उपदेश केला आहे. तुकोबारायांचे बरेच अभंग जे आहेत, काय उपदेशपर आहेत, काय नामपर आहेत, काय संतपर आहेत, काय मागणीपर आहेत. पण 2/3 जास्त अभंग कशामध्ये आहेत, मागणीपर आहेत. पण तुकोबारायांनी स्वतःच्या संसारासाठी काहीच मागितलं नाही अजिबात. तुम्ही एक पण अभंग काढून दाखवा का मी तुमच्यासाठी माझ्यासाठी मी मागितलं, एक पण काय मागितलेलं नाही. सगळ्या जगाच्या कल्याणासाठी त्यांनी सगळं मागितलेलं आहे. सगळ्यात उत्कृष्ट जर अभंग कुठला असेल तुकोबारायांचा, हिची द्यान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. कसली मागणी केली, संतांची मागणी केली. आणि नंतर मध्ये सांगतात, काय सांगतात, माने गर्भवासी
सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे सुखे घालावे सुखे ह्या अभंगामध्ये पण गर्भवास आलेला आहे ना. सुखे फेरा गर्भवास. बघा गर्भवास तुकोबांचे अभंग दोन वेगळे आहेत. एकामध्ये म्हणतात आम्हाला गर्भवासाला घाला आणि दुसऱ्या अभंगामध्ये सांगतात पुरे येता याती गर्भवास. हे असे का म्हटले ते तर अभंग वरती बघायचं. कुठे बघायचं? अभंग वरती बघायचं. आणि खाली जे असतं त्याचं काय सगळं असतो मायनं त्याने दिलेला असतो सगळा. इथं तुझी म्हणते आम्हाला कधी काय काय कळ विसर भगवंत तुझा विसर पडू नये इथं ह्या अभंगामध्ये सांगतात. आणि तिथं काय सांगतात मग आम्हाला गर्भवासामध्ये घाल. हे सगळं दिल्यानंतर आम्हाला तो गर्भवासाचा बरं नुसतं गर्भवासामध्ये घाल असं म्हटलेलं नाही. सुखे घालावे आम्हाला. सुखे म्हणजे याचा अर्थ सुखाने नाही. सुखे म्हणजे तुझ्यामध्ये जर हिंमत असेल तर आम्हाला गर्भवासामध्ये घाल. बेलशेक घाल. आम्ही म्हणतो गर्भवासाला घाबरत नाही तर आम्हाला कशाची मागणीच नाही ना. न लगे मुक्ती धन पण नको संत पण नको काहीच नको आम्हाला. फक्त आम्हाला संताची संगत दे. संताची संगत मिळाल्यानंतर माणूस आनंदामध्ये राहतो सगळीकडे. संतांच्यामध्ये भांडणं होत नाही अजिबात. जे भांडणं होतात ते संत नाही. जे भांडणं करतात ते संतच नाही. जाशीला घेणेपणाचा प्रबोधो साचार झाला अतिविषदो ऐसा निरपेक्ष जो शुद्धो तोची सत्य साथ. मला तर म्हणते खरा सत्य. भगवंतांनी कुणाला सांगितलं? उद्धवाला सांगितलंय. जाशीनं घेणेपणाचा प्रबोधो साचार झाला अतिविषदो ऐसा निरपेक्ष जो शुद्धो तोची सत्य साधू मज मान्य. जो निरपेक्ष असतो कुणाकडनं काय घेत नाही कुणाकडनं कशाची अपेक्षा त्याच्याकडं नाही त्याला संत म्हणतो. आम्ही कुणाला पण संत म्हणतो. त्याच्यामुळं संत भेटत नाही. माझी एक तुम्हाला विनंती आहे आणि मागणी पण आहे तुमच्या सगळ्यांच्याकडे. फक्त मला 1 तास द्या. अजिबात सगळ्यांनी मोबाईल प्रत्येकाचे मोबाईल आहे ते स्विच ऑफ करून ठेवा कृपा करून. किंवा जर नसेल स्विच ऑफ करता येत तर काय करा स्लाईड मोडवरती ठेवा. येणारे तुमचे येऊ द्या. राग म्हणून घेऊ नका कुणाला कारण व्यत्यय येतो. बाबा तुमचा मोबाईल वाटल्यानंतर 100 जण तुमच्याकडे बघायला लागले सगळेजण. व्यत्यय येतो असतो. मी तुम्हाला सांगतो एक आता माऊली एक विषय निघाला म्हणून सांगतो. आता 2 महिन्यापूर्वी माझं मुंबईला कीर्तन झालं. म्हणजे गुजराती समाजाने कीर्तन ठेवलं. त्यांना मराठी चांगली बोलता येते. आज बरीच वर्ष झाली 2-2, 3-3 पिढ्या त्यांच्या झाल्यात. तर तिथं कीर्तनामध्ये बरेच मोठी मोठी लोक होते सगळे. म्हणजे नाही म्हटलं तरी करोडपती सगळेच होते. जास्तीत जास्त करोडपती तिथं लोक होते. महाराज लोकांना 60-60 हजार 1-1 लाख रुपये त्यांनी बिदागे दिले होते. मला बिदागे द्यायला मी त्यांना बोललो एकच बोललो मला बिदागे काय नको. बाबा तुमचा मोबाईल आहे ना तो तुम्ही बंद करा. तर बाबाच्याकडे मोबाईल होता 1,80,000चा. सटासट नुसतं निष्ठित होतं म्हातारा. मोबाईल का त्याला बंद करतो. 10 वेळेला सांगितलं बाबा मोबाईल बंद करता येत नाही. बोल बाबा मोबाईल बंद करा. मला म्हणते मोबाईल बंद करता येत नाही कसं करायचं तो. अरे तुला करता येत नाही मग काही शायनिंग कशाला पाहिजे दाखवतच कशाला लोकांना. आपल्याला जे समजत असेल ना तेच करा माणसाने तेच करावं त्याच्यासाठीच करा. तुकोबाराने ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला जन्म आणि मृत्यू हे सगळ्यात मोठं दुःखदायक आहे. आणि जन्म आणि मृत्यूच्या मधला जो भाग आहे त्याला संसार म्हणतात. आणि संसार हा सारखा सरत असतो. जो सरतो त्याला संसार म्हणतात. जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो भाग आहे त्याला संसार म्हणतात. हा संसार सुखाचा कधी होईल जेव्हा भगवंताचं जर आपण सतत नामस्मरण केलं सतत भगवंताचं चिंतन केलं. अनन्यचे त्या सततम योमान स्मरती नित्यशा तस्या हम सुलभा पार्था नित्य तस्य योगेना. कोण सांगतोय? भगवंत सांगतात. कुणाला सांगतात? अर्जुनाला 8व्या अध्यायामध्ये. 8व्याला नेहमी माणसांनी आठवावा. 8वा म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. त्याला आठवण्याचं बाकीचं काय आठवायची गरज नाही. नेहमी माणसाला 8व्याला माणसाने नेहमी आठवावा. अनन्यचेता सततम योमाम स्मरती नित्यशा तस्या हम सुलभा पार्था नित्य तस्य योगिना. त्याला म्हणते मी सुलभ आहे बाकीच्यांना मी सुलभ नाही. तुम्ही किती रंगरंगोटी करा किती माळा घाला गळ्यामध्ये आणि जर मनामध्ये तुमच्या भगवंताचं चिंतन नसेल भगवंताच्या विषयी तुमच्या मनामध्ये जर गोडी नसेल तो हा दिखावा आहे. रंग रंगोटी किया माला पहिने 4 ये तो सब दिखावा आहे. भीतर भरा भंगार. आतमध्ये आपल्या सगळा भंगार भरलेल्या लोकांना दाखवत आहे. कशासाठी दाखवायचं आहे? दाखवायचा परमार्थ नसावा माणसाने. परमार्थ मनापासून करावा. दाखवायचा नसा आहे. मला फिरत जुग भया फिरान मन का फेर कर का मन का डार दे मन का फेर कबीरा मन का फेर.
आयुष्य गेलं सगळं माला फिरून फिरून. काय गेलं? अख्खं आयुष्य गेलं फिरून माला फिरून फिरून, पण मनामध्ये त्याचा काय बदल झाला नाही, फेर पडला नाही अजिबात. मग तो मनका हातामध्ये माळ घ्यायचीच कशाला त्या हातामध्ये? कबीरदास म्हणतात मनका करका मनका डार दे. हातामध्ये मध्ये घेतलेलं ती माळ आहे ना, ती मध्ये टाकून दे. मनका मनका फेर. मनका फिरला आपण का सगळ्यांचं आपल्याला काय दिसतो? सगळं जग आपल्याला काय दिसतो? भगवंतमय दिसतो. भगवंत बनवेसा सगळ्यामध्ये आपल्याला भगवंत दिसला पाहिजे. जे जे भेटे भूत त्याशी माणी जो भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. ह्याला भक्ती म्हणतात. तर ती ह्याच्याशी भानगड करतोय, त्याच्याशी भानगड करतोय, त्याच्याशी भानगड. ह्या कीर्तनाच्या कीर्तनाला तो म्हणते ए तू जाऊ नको त्याच्या कीर्तनाला, आपला नाही, तो आपल्या फटाचा नाही. अरे ह्याला काय कीर्तनकार म्हणायचे, यांना काय म्हणायचं यांना? तुका म्हणे आयुष्या नरा मोजून हाणाव्या पाहिजे जरा. ह्यांना काय कीर्तन काय म्हणायचं काय? माझ्या कीर्तनाला आला येत नाही ना, देव त्याच्या कीर्तनाला पण जाऊ नको. नसेल वेळ मिळाला यायला. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार आधीच्या नामे. आम्ही सगळ्या लोकांना सांगतो आणि लोकांना सांगतो जाऊ नको त्याच्या कीर्तन. अरे बघा माऊली, पूर्वी काय होतं आणि आता काय, जमीन असण्याचा फरक आहे. त्या मला असं काय नव्हतं, स्पीकर नव्हता, लाईट नव्हती. तुकोबारायने ज्या टायमाला अभंगाकडे त्या टायमाला काय परिस्थिती होती? 10-12 लोक असायचे, समोर असायचे, 10-12 लोक पाठीमागं असायचे. पण एवढा सुंदर परमार्थ त्याने केला का त्यांच्या जीवावरती आम्ही खातोय आज, रोज खातोय. असं का नाही म्हणते तुम्ही? खातो का नाही रोज? जिथं जाऊ तिथं आम्ही तुपाशी खातोय, जिथं जाऊ आम्ही तिथं गोडधोड खातोय. तिथं माणसाने कीर्तन करायला राग म्हणून घ्या नका कोणी माणूस, कुणी राग म्हणून घेऊ. मी थोडासा परखड आहे, राग म्हणून घेऊ नका कोणी. कीर्तनकाराने पंक्तीला बसला पाहिजे जेवायला, कोणाच्या तरी घरामध्ये जाऊन बसायचं नाही. हे चुकीचं नाही. अरे हे जे आलेले आहेत इथे ते कोण आहेत? त्यांनी जे पैसे तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही जे पैसे घेऊन जाता कीर्तनाचे, तुम्हाला कोण देतो पैसे? लोक गोळा करतात ते तुम्हाला देतात. मग त्यांच्या जोडीला बसायला तुम्हाला काय लाज वाटायला पाहिजे? त्याला कशाला लाज वाटायला पाहिजे? त्यांच्या जोडीला बसा ना. बादशाह तुम्ही असेल तर घरी यायचं नाही, माहीत जेवू नका ना. मग आल्यानंतर जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळा घालू नये गळा, तट्टा वृषवाशी दाना, तृण मागू नये जाणा. तुका म्हणे देती घेती दोह नरकाशी देते. पहिलं देणारे जातात, नंतर घेणारे जातात. का सांगतो मी तुम्हाला? राग म्हणून घेऊ नका. मी तुम्हाला पहिला मी तुमची मी काय होते माफी मागते सगळ्यांची. जे खरं आहे ते कोण सांगत नाही अजिबात. अरे कसल्या विनोदाचार्य, कुठल्या तुम्हाला सांगा ना, कुठल्या विद्यापीठाने तुम्हाला ही पदवी दिलेली आहे? अख्ख्या आयुष्याचं आपले हसं झालं तरी तुम्ही म्हणते हसवा आम्हाला महाराज. हा, तरी तुम्ही म्हणते आम्हाला हसवा. अख्ख्या आयुष्याचं हसू झालं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये. कुणाच्या घरामध्ये हसू झालं नाही असं नाही. हसू म्हणजे काय? अहो सगळ्यांच्या घरामध्ये दुःख आहे. सुखी कोण आहे? सगळ्यात नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मनात तुझी शोध निम आहे. संपूर्ण आपला संसार जो आहे, संपूर्ण जीवन आहे, सगळं काय आहे? दुःखमय. दुःखमय का नाही? प्रत्येकाच्या घरामध्ये दुःख आहे. ही जी सुख आणि दुःख, आपण जन्माला आल्यानंतर ह्या दोन वाटा आहेत. एक ह्या बाजूला, एक ह्या बाजूला आहे. एक बाजूला संपूर्ण दुःख आहे, एक बाजूला संपूर्ण सुख आहे. पण सुख आणि दुःख कधी येतो कधी जातो, कधी येतो कधी जातो. कायमचं सुखी कोण नाही ना, कायमचं दुःखी पण कोण नाही. पण जास्तीत जास्त काय माणूस आहे? दुःखी. सुख प्रत्येकाला पाहिजे असतो, दुःख कोणाला नको असतो. पण सुख आपल्या वाट्याला येत नाही आणि दुःख आपली पाठ सोडत नाही. प्रत्येकाच्या घराच्या पाठीमागं दुःखच आहे ना. दुःख चांगलं नाही. पण दुःख जर घालवायचं असेल तर भगवंताचं तुम्ही काय करायला पाहिजे? नामस्मरण करायला पाहिजे. कशाची तुम्ही अपेक्षा ठेवू नका, मग तुम्हाला दुःख होणारच नाही ना. अशा ही समोळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी होई त्यांनी. ज्याला जर संत व्हायचं असेल त्याने आशा सोडून काढायला पाहिजे. अशा तृष्णा माया अपमानाचे बीज नाशिलिया पूज्य होई जेते. अशा तृष्णा माया हे जर तुम्ही नासून टाकलेत तर तुम्ही पूज्य होणार. प्रत्येक ठिकाणी जर तुमची आशा असेल तर काहीच उपयोगाचं नाही ना. द्रोणाचार्य का मेले? भीष्माचार्य का गेले? धनुर्धर अर्जुन त्याच्यापेक्षा पण श्रेष्ठ धनुर्धर कोण होता? कर्ण होता. का मेला तो? अश्वत्थामाचा डोळा का काढला? त्यांना सगळ्यांना आशा होती. आणि संगत कोणाची धरली होती? अधर्माची संगत धरली होती. एकतर तुम्ही धर्माची संगत धरा, न ते एकंत राहा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी भ्रमरस शेहू सदा. अजिबात जाऊ नका. तुम्हाला जर भक्ती करायची असेल तेजोनी आजन भक्ती करा, तरच तुमची भक्ती खरी होईल. समाजामध्ये जर तुम्ही गेले तर तुमची भक्ती होणार नाही. समाजामध्ये तुम्ही बसलेत बघा, 10-12 महाराज जर एका जागी आले ना तर ते देवाचं बोलत नाही. मी माझ्या कानांनी ऐकलं ते मी तुम्हाला सांगतोय. ते देवाचं बोलतच नाही. तुला तिथं किती बिदागे बिलाले रे? चालेल 28 गाव आहे, मला एवढंच दिलं, तुला तेवढं दिलं. अरे तुम्ही परमार्थ करताय का धंदा करताय? म्हणजे धंदा मांडलाय हो परमार्थाचा. परमार्थाचा धंदा मांडलाय ना.
हा सगळं घ्यावा निर्वाहा पुरते अन्नाच्छादन आश्रमाची स्थान कोपी व्हा कोठेही चित्ताशी नसावे बंधन हृदयी नारायण साठवा ऐसे पोटभरी संत तया कैसा भगवंत तया कैसा भगवंत तया कैसा भगवंत तया कैसा भगवंत तया ऐसे पोटभरी बघा हे खरे संत आहेत म्हणून उठले ना तिथं इथं आले ना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी हे कोण सांगत नाही अजिबात लोक घाबरतात प्रत्येक सांगायला काय म्हणते आपण असं बोलत आपलं कीर्तन ठेवणार नको ठेवू दे ना तुझं कीर्तन नसं ठेवू दे नको ठेवू दे ना काय करायचं तुला कीर्तनाचे भगवंताने आपल्याला फोटाबद्दल दिलेले ना पक्षीयाचे घरी नाही सामू घरी त्याची चिंता करी नारायण अजगर जनावर वारुळा तर आहे त्याचं कडे पाहे पांडू चातक हा पक्षी न घे भूमी जल त्याच साठी घन नील सदावर्ते तुका म्हणे आम्हा पिपिलिकांची जात आणि पूर्वी मनोरथ पांडुरंग आपल्याला खायला किती लागतंय खायला किती लागतंय वाडे वाढले बिलगडीवर काय घेऊन जाणार ते आपण काय बरोबर संगे जाईनारे लंगोटी काहीच घेऊन जात नाही अजिबात तरी आपली हाव चालू असते मरेपर्यंत म्हातारं झालं तरी त्याला पाहिजे घरातली माणसं त्याचा तिटकारा करतात तिटकारा मी तुम्हाला अभंग सांगतो तुकोबाचा अभंग सांगतो मी माझ्या पद्धतीचं सांगणार नाही जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी झाल्या हीन शक्ती नाकडोळे गळते सांडून या पळती रांडापुरे बाईलं म्हणे खरं मरता तरी बरं नाशी येले घर तुंकोन या म्हातारा घरामध्ये थुंकतो बसलेला असतो खाली त्याला थुंकता येत नाही उठता पण येत नाही म्हातारी म्हणते त्याची बाईल त्याची बायको म्हणते 80 वर्ष झाला ती पण किती वर्षाची असते 75 वर्षी ती त्याला खर म्हणते खर म्हणजे गाढव खड म्हणजे गर्दप ती म्हणते हे म्हणते मरल तर बरं होईल लवकर का मरल तर बरं होईल नाशी येले घरात थुंकून या हक्का घर म्हणते थुंकून त्यांनी नाचवला आणि त्यांनी सगळं तुझी इस्टेट दिली सगळं काय तुला केलं मुलं बालं तुला सगळी झाली आणि त्याला तो म्हणते मर म्हणून म्हणतोस कुठल्याही व्यक्तीने आई वडिलांचं कधी अनादर करू नये आणि जे लोक आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये घालतात त्यांची पोरं त्यांना वृद्धाश्रमाचं राहायला बाजूलाच त्यांना घराच्या पाठीमागच्या बाजूला खोपट्यामध्ये सुद्धा ठेवून देणार नाही पेरी तसे तुम्हाला तसंच्या तसं येईल तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला उगेल जे पेराला तेच तुम्हाला उगणार माणसांनी काय करावा पिता सोये नारायण पिता सोये नारायण माता लक्ष्मी दान माता लक्ष्मी दान नारायणासारखे आहेत आई वडील हे लक्ष्मी आणि नारायण यांच्यासारखे आहेत लक्ष्मीचे आपण देव कुणाला भेटले मला तुम्ही सांगा ना कुणी देवाला बघितलेलं आहे काय नाही ना बघितलेलं देवाला मग जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्याशी मग ज्याने घातलेले जन्माशी त्याचं कैसे विसरावे हां आपण जर कुठं नोकरीला गेलो तरच आपल्याला पगार मिळतो आणि पगार मिळाल्यानंतरच आपल्या घरामध्ये सगळं काय येतो बरोबर आहे ना शेतावरती कामाला जरी कोण आला तरी त्याला त्या दिवसाचं पुरतं काय ना तो मजुरी करतो म्हणजे त्याला शरीर विकावं लागतं ना शरीर विकावे लागे त्याशी मग ज्याने घातलेले जन्माशी त्याचं कैसे विसरावे आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे भगवंताने आपल्याला हा जन्म दिलेला आहे व भगवंताला विसरून कसं चालेल भगवंताला विसरायचं नाही कधीच अजिबात भगवंताला जो विसरला त्याला भगवंत विसरतो आणि तो विसरला तर तुमचं सगळंच विसरलं सगळं तुमचं काहीच बरोबर होणार नाही
विसरले त्या चोर झाली आली खाली 84 खाली गेली 84च्या. बघा 84 लक्ष जीवयोनी आहेत. 84 लक्ष जीवयोनी त्यात मनुष्य देहावतुनी अधिकारी ब्रह्मज्ञानी ताई आन कोणी असे ना. भागवतामध्ये फार सुंदर सुंदर ओव्या आलेले आहेत. त्याच्याशिवाय कोण नाही. अधिकारी कोण आहे? ब्रह्मज्ञान प्राप्त करायचा शरीर. हे आपल्याला शरीर मिळालं ना आपण अतिशय भाग्यवान आहोत. आपल्याला जो शरीर मिळाला तो अतिशय आपण भाग्यवान आहोत. अतिशय भाग्यवान आहोत म्हणून आपल्याला हा शरीर प्राप्त झालेलं. काहीतरी साधन करायसाठी आपल्याला भगवान मिळाला. कुठलं साधन आपण करणार आहोत? भगवंताचं साधन करतो. बाकी नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव 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 म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. राम म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. फक्त प्रत्येक युगामध्ये वेगळे वेगळे आलेले आहेत. ते प्रत्येक युगामध्ये वेगळे वेगळे आलेले आहेत. बघा मनुष्य ज्या टायमाला आपण जन्माला आलो त्या टायमाला आपल्याला अतिशय दुःख होतं. हा जो दुःख सुरू होतो तर शेवटच्या श्वासापर्यंत दुःख सुरू होतं आपल्याला. ह्या मधल्या भागामध्ये जो आहे ना त्याच्यामध्ये आपण सगळं काय करत असतो? संसार करत असतो सगळा. आपल्याला दुःख का होतो? जन्माला आलो म्हणून आपल्याला दुःख होतं. जन्माला आलो तर दुःख होईल काय? जन्माला आलो म्हणून शाळेमध्ये जायला लागतो. जन्माला आलो म्हणून त्यांना पक्वास वाजवायला लागते. जन्माला आलो म्हणून हे गायडाचार्य करतात. जन्माला आलो म्हणून नोकरीला जायला लागतो. जन्माला आलो म्हणून काय करायला लागतो? म्हैस पासतो. जन्माला आलो म्हणून गाय पासतो. जन्माला आलो म्हणून भानगडी करतो लोकांची. जन्माला आलो ना तर जन्म चुकला पाहिजे, गर्भवास चुकला पाहिजे. बघा या गर्भवासामध्ये तो आला. बामणाचं पूर एक जन्म या गर्भवासामध्ये आला पण तो आतमध्ये 12 वर्ष राहिला. यायला तपला तो बाहेर यायला तयारच नव्हता अजिबात. बामणाचं पोर एक खेळाशी भ्याले हे बामणाचं पोर हे 12 वर्ष लपाले रे 12 वर्ष लपाले रे 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले ते नागराचे पळून गेले रे. कापत कापत बाहेर आले नागराचे पळून गेले. 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 बामणाचं पोरं एक खेळाशी भ्याले ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. का पळून गेला? या समाजामध्ये म्हणते मला राहायचं नाही. कोण तो पोर? शुकमुनी शुकमुनी शुकाचार्य व्यासांचा पुत्र. 12 वर्ष तो गर्भामध्ये राहिला. अहो 9 महिने बाईला झाले. 9 महिने 9 दिवस झाले. ती जर बाळंत झाली नाही तर घरातल्या सगळ्या लोकांना काय होतं? विचार पडतात. ते 12 वर्ष आतमध्ये लपलं. अतिशय आईला त्रास व्हायला लागला. भगवंत आतमध्ये गेले. बाळा तुझ्या नामाचा विश्वास आम्हा भगवंताच्या नामाचा विसर पडला ना का चांगलं नाही आहे. त्याचं नाव आपल्याला काय सध्या घ्यायलाच पाहिजे. त्याचा विसर पडला का आपण विसरलो असं आहे त्याचं. गर्भवासामध्ये तुम्हाला जर चुकवायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे? भगवंतांनी सांगितलं, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, सततम योमाम स्मरती नित्यशः पश्चाहम सुलभा पार्था नित्यश्च योगिनः. त्याला म्हणतं मी काय आहे? सोपं आहे. त्याच्या पुढं भगवंतांनी सांगितलेलं आहे
मामुप्यत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नापनवंती महात्मानम संसिद्धे परमाम गतः. पुढं भगवंतांनी सांगितलेलं आहे. जर म्हणते तू माझ्याकडे आलास तर तुला पुनर्जन्म म्हणतो तुला यायला लागणार नाही, ह्या फेऱ्यामध्ये तुला म्हणते अडकावं लागणार नाही. आपण फेऱ्यामध्ये का अटकतो? कारण आपण भगवंताची जशी भक्ती करायला पाहिजे तशी आपण भक्ती करत नाही, म्हणून या फेऱ्यामध्ये आपण अटकतो. पण मामुप्यत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नापनवंती महात्मानम सिद्धी परमाम गतः. भगवंतांनी अर्जुनाला भगवंतांनी सांगताना काय सांगितलं? तू मन आहे तो म्हणते माझ्याकडे दे. मनाला तू म्हणते जिंकलास का? म्हणते सगळं जग जिंकलास. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो. हे सगळं गेलं का आपण भगवंताकडे जातो. कुठं जातो? 15व्या अध्यायामध्ये फार सुंदर श्लोक आहे माऊली. 15व्या अध्यायामध्ये फार सुंदर श्लोक आलेला आहे. न तद्भासते सूर्यो न शशांको न पावका यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. भगवंताने सांगितलं आहे माझ्या धामाला तू आलास का तुला पुन्हा इकडे गर्भवासाला यावं लागणार नाही, पुन्हा येणं झालं चांगलं नाही. त्याच्यासाठी माऊलींनी फार सुंदर ओव्या दिलेले. मी एक ओवी तुम्हाला जाता सांगतो, एक ओवी सांगतो, जास्त नाही. आता मिठाला काय म्हणतात तो मराठीमध्ये? दुसरं लवण, बरोबर आहे ना? लवण म्हणतात ना. आणि दुसरं एक तुम्हाला मी सांगतो, घोड्याला काय म्हणतात मराठीमध्ये? अश्वगण म्हणतात ना. आणि 2-2 ठिकाणी वेगळे वेगळे शब्द वापरलेले आहेत बघा माऊलीने. लवण मेळविता जळे, त्याला जर तो जळामध्ये मिळाला तर पुन्हा शिल्लक राहतो का? राहत नाही. तसं आपण जर भगवंताकडे जर गेलो तर पुन्हा आपण काय येणं जाणं विसरत नाही. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी परतून नये माघारी तैशापरी. तुम्ही जर लवणाची हत्तीन केलीत, कुंजरी म्हणजे हत्तीन, लवणाची म्हणजे मिठाची, मिठाची जर हत्तीन केली ती पाण्यामध्ये जर आपण सोडली, सुदलिया म्हणजे सोडली, तर ती परत येते काय? परत येत नाही. काय होते? ते समुद्रमय होऊन जाते. घरातलं गटाराचं पाणी पण कुठं जातो? नाळ्यामध्ये जातो. नाळ्याचं पाणी कुठं जातो? नदीला जातो. नदीचं पाणी कुठं जातो? समुद्राला. समुद्राला गेल्यावर तो पुन्हा परत येतो काय? येत नाही. का परत येत नाही? कारण तो समुद्रमय होऊन जातो. आपण भगवंताचं जर सगळं केलं तर आपण भगवंतमय होऊन जातो. पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? रामाने जसं केलं तसं करायला पाहिजे. कृष्णाने केलं तसं केलं तर उपयोगाचं नाही. आपल्याला रोज लोक मारतील, हां, रोज लोक आणतील ना. त्याने खोड्या गेल्या खेड्या गेल्या त्याचं ठीक आहे. आपण जर कोणाची खोडी काढली तर शिल्लक ठेवते का? नाही ना. माणसाने रामासारखं वागावा आणि कृष्णाचं काय घ्यावा? आदर्श घ्यावा, आदर्श घ्यावा. रामासारखं आपण वागावं नक्की. त्यासाठी आपल्याला सहज वागता येतो. एक पत्नी, एक बाणी, एक सगळं सगळं एक, सगळं एक. कुणाच्याकडे इकडे तिकडे बघितलं नाही. रामाने सगळ्यांचं ऐकलं आणि कृष्णाने कुणाचंच ऐकलं नाही. सगळ्यांना त्याचं ऐकायला लावलं. त्याला कृष्ण म्हणतात, त्याला कृष्ण म्हणतात. आणि तोच सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता जगामध्ये सगळ्यात एक नंबरचं देव कोण टाकलेलं? रामने ठेवलेलं, कृष्ण ठेवलेलं आहे. पुढचं 8वा अवतार ठेवलेला आहे. भगवंतांनी एवढे अवतार घेतले. तुकोबाराय म्हणतात आम्ही प्रत्येक अवताराच्या वेळेला तुमच्याबरोबर होतो. जे ज्या वेळेला तुम्ही अवतार धारण केले त्या त्या वेळेला आम्ही तुमच्याबरोबर होतो. जे जे झाले अवतार तुकारांचे बरोबर, तुकारांचे बरोबर, तुकारांचे बरोबर. जे जे झाले झाले अवतार तुका त्याचे बरोबर. तुकाराम पहिला अवतार कुठला तुकोबारायांचा? पहिला अवतार अंबरीश, दुसरा प्रल्हाद, तिसरा अंगद, चौथा सांगा ना तुम्ही, बोलायला पाहिजे ना तुम्ही सगळं. तुम्ही रोज कीर्तन ऐकताय. उद्धव, 5वा नामदेवराय आणि 6वा तुकोबाराय. आता कैसे येडे जाडे सहजी खुंटले बोलाने. प्रत्येक वेळेला भगवंताच्या बरोबर कोण होते? तुकोबाराय होते. पण प्रत्येक वेळेला त्यांनी काय सांगितलं? मला कमी 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 दे, जास्त नको देऊ. जास्त म्हणते तुला दिलास, मला राजा केलास का मला तुझं चिंतन करता येत नाही. बघा तुकाचे अवतार तुम्ही बघा. पहिले कोण होते? ते अंबरीश राजा होते, चक्रवर्ती सम्राट होते ते. तिथनं ते म्हणते मला याच्यापेक्षा खालच्या सीट मिळते. खालची जागा कुठली दिली? प्रल्हाद झाले ते. प्रल्हाद झाल्यानंतर काय झाले? तर राजपुत्र होते ते. त्याच्यापेक्षा म्हणते खालची दे. त्याच्यापेक्षा खालचे काय झाले? ते वानराच्या जन्मामध्ये जन्माला आले होते ते. अंगद कुणाचा मुलगा? वालीचा मुलगा होता. तिथं आला नव्हतं. ह्याच्यापेक्षा म्हणते अजून खालचं ते. मग कुठं झाले? ते उद्धव म्हणून आले. साधा सरदार होता तो. ह्याच्यापेक्षा म्हणते अजून खालते ते. मग नामदेवराव झाले.
याच्यापेक्षा म्हणते खालचं ती. मग ते तुकोबाऱ्या झाली. आपण काय करतो, मी सरपंच आहे, उद्या मला पंचायत समितीचं सदस्य पाहिजे, मला झडपीचा पाहिजे, मला आमदार पाहिजे. मग एकामेकाला कापाकापी करतात, मारतात, फोडतात. कशासाठी? ही हाव. अशा ही समोळ खणवणी काढावी. तेव्हाची गोष्ट. त्रास का होतो माणसाला तुम्ही सांगा ना, दुःख का होतं? परीक्षेला जर नापास झालो तर दुःख होतं ना. का दुःख होतं? असे असते की मी परीक्षेला पास व्हावं म्हणून. हरामखोरांनी अभ्यासच केल्यानंतर पास कसा का होईल? उठला का झाला क्रिकेट घेऊन खेळायला. किती पोरं फुकट गेले तुम्ही सांगा ना मला. आता अख्ख्या खराडीला नुसत्या क्रिकेटच्या व्यांगात इकडं कोण येतं का? त्यांच्यापैकी इकडं कोण येत नाही. जे बॅट चेंडू फिरून मारतात ना, ते इकडं कोण येत नाही. इथे येणारे सात्विक लोक असतात, ज्यांच्यावरती संस्कार चांगले झालेले असतात ना, ते इथे येतात. आणि घाणडी असतात ती सगळी तिकडे जातात, भानगडी करायला तिकडे सगळी. चुकीचं. बरं, त्या पोरानं फुकट कोणी घालवलं? तुम्ही आम्हीच घालवलं ना. ए, तुला 10,000 रुपये देतो, माझ्या नावाचे मध्ये ठेव, ट्रॉफी ठेव. तो म्हणते मी तुला 15,000 देतो, त्याच्यापेक्षा मध्ये मोठी ट्रॉफी मध्ये मी तुला देतो 15,000 रुपये. पोरांना काय करायचं? देतो पैसे मिळाले, खायचे, संध्याकाळचे गेले, खटाखटी गेले, खाल्ले काय गेले म्हणून. का जवळ ठेवतात का कोण? काय नाही ठेवत ना. माऊली, पैसा कमवण्यापेक्षा पैसा वाचवणं महत्त्वाचं आहे. पैसा तो प्रत्येकजण कमवतो. दर 12 वर्षांनी लक्ष्मी आपल्या घरी येते, प्रत्येकाच्या घरी येते. आपल्याला माहिती पडत नाही, येते. आपल्याला त्याला टिकवता ठेवत नाही. का टिकवता ठेवता येत नाही? कारण संगत आपली चांगल्याची नाही. पैसे वाचवणं म्हणजे पैसे कमवणं आहेत. टू सेव्ह मनी ॲज टू अर्न मनी, इंग्रजीमध्ये म्हण आहे. पैसे सांभाळणे म्हणजेच पैसे कमवणे आहेत ना. आता एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आपण सलूनमध्ये जातो, साधी गोष्ट सांगतो, रोजची. सलूनमध्ये जातो का नाही आपण केस कापायला किंवा दाढी करायला पण जातो ना. केस कापल्याला दाढी जर आपण केली तर दाढीचे तो 50 रुपये घेतो. दाढीला खर्च किती येतो? 2 रुपयाची प्लेट. बरं, पाणी असलं तर ठीक, नसला पाणी, नुसता पाणी जरी लावला, नुसता साबण नसली तरी खरखर माणूस करतो. दाढी होते का नाही? होते का नाही? म्हणजे 1 रुपयाच्या प्लेटमध्ये तुमच्या 2 दाढ्या आराम के साथ होतात. पैसे किती देतो आपण? 50 रुपये. घरी दाढी केल्यानंतर जे पैसे वाचतात 48 रुपये, त्याला पैसे वाचवणं म्हणतात. त्याला पैसे वाचवणं म्हणतात. पैसे तुम्ही सांगा ना, 5 रुपये खाली पडले कोणाचं तर माणूस तो सोडून टाकून देतो का नाही ना. घरघरा फिरतो ते 5 रुपयाच्या पाठी बघतो, कुठं पडलेत, बारीक बारीक डोळे करून बघतो. चष्मा लावतो म्हणते कुठे दिसतात काय. 5 रुपयासाठी आपला लोभ सुटत नाही, मग लाखो रुपयासाठी कसा लोभ सुटेल? कसं सुटेल सांगा तुम्ही. म्हणून अशा ही समोळ खणवणी काढावी. भगवंतांनी सांगितलं आहे माझ्याकडे येण्यासाठी तुला 4 मार्ग यामध्ये मी सांगितले आहेत. 4 मार्ग सांगितले, जरा ऐका व्यवस्थित. 4 मार्ग सांगितले आहेत. भगवंत म्हटलं माझ्याकडे हे 4 मार्गाने जर आलास तू म्हणते माझ्याकडे येशील. ते 4 मार्ग सांगितले आहेत. साच, नाम, विवेक आणि वैराग्य त्याने जोडे देव. हे जर 4 गुण आपल्यामध्ये असतील तर त्याला यावंच लागेल आपल्याकडे. भगवंत चतुरा माझे श्रीरमणी, त्याला इंग्रजीमध्ये डॅम्पिस म्हणतात. जाम काय म्हणतात ते चतुराला? काय म्हणतात इंग्रजीमध्ये? डॅम्पिस म्हणतात ना. आपण त्याला म्हणतो चतुर म्हणतो. तो अतिशय डॅम्पिस आहे भगवंत. सगळीकडे आहे पण आपल्याला दिसत नाही. पण त्याला जर बघायचं असेल तर हे 4 गुण आपल्यामध्ये यायला पाहिजेत. पहिलं काय? साच. साच नाम सततम योमाम स्मरती नित्यशा तस्याहम सुलभा पार्था नित्ययुक्त शिवकेना. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे, पहिलं सांगितलं सत्य बोला. सत्य जर आपण बोललो तर आपल्याला कधीच दुःख सहन करावं लागत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण किती खरं बोलतो प्रत्येकाने विचार. नामा म्हणे देवा तुझं काय रुसावे, मनाशी पुसावे आपुले. आपल्या मनाने काय काय झंगटे केले ते आपल्याला माहिती आहेत, बाकी कोणाला माहिती आहेत. पोरांनी काय केलंय किंवा बायकोनी काय केलंय किंवा नवऱ्यांनी काय केलंय हे बाकीच्याला कोणाला कसं समजणार. पण संशय घेऊ नये कोणाच्यावरती, फुकटचा संशय घेऊ नये कोणाच्या. संशयाहुनी थोर अनिक नाही पाप घोर. वाघोर म्हटलं तरी वाघोर, विनाशाचे वाघोर म्हटले. विनाश, संशय घेतला का विनाश माणसाचा 100% ठरलेलं आहे. सीतेला काय केलं त्यांनी? बाहेर आणली रावणाच्याकडनं, बरोबर आहे. घर आणली, तिचे काय केले त्यांनी? अग्नीमध्ये परीक्षा झाली, घरी आणली. गावातला परीट म्हणतोय, परीट. रावणाकडे म्हणते एवढे दिवस तिथं होती ती म्हणते काय तशी राहिली असेल काय. आपल्यावरनं माणसाने दुसऱ्याची परीक्षा करू नये. दुसरा माणूस वाईट आपल्याला दिसतो याचा समजायचं आपली नजर वाईट आहे, आपली नजर वाईट आहे. प्रभू रामचंद्राच्यावर सांगितलं त्यांनी, गुप्तकर खाते त्यांचं एकदम जबरदस्त होतं. त्यांनी सांगितलं का राजन अशी अशी लोक बोलत आहेत. म्हणते कोण बोललं? अमोक बोलला. त्यांनी काय केलं? लगेच त्याला केली, शिक्षा दिली नाही. त्यांनी सांगितलं तू एक काम कर, हा खरोखर बोललाय का म्हणते खोटं बोललाय हे बघायला पाहिजे ना. तो म्हणते ठीक आहे, तो असं बोलला असेल. लक्ष्मणाला त्यांनी बोलून घेतलं. लक्ष्मणा, सीतेच्या विषयी म्हणते लोकांच्या मनामध्ये काय चाललं आहे? संशय उत्पन्न झालेला आहे. त्या संशयामध्ये आपल्याला तोडून काढायला पाहिजे.
जर म्हणते आपण तसं झालो तर त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये म्हणते काहीच फरक नाही. म्हणते एक काम करतो, सीतेला उद्या रथामध्ये घाल. दिवस गेले होता सीतेला त्या टायमाला. तिथनं आल्यानंतर गर्भावती होती, हिला म्हणते रथामध्ये घाल आणि म्हणते जंगलामध्ये नेऊन सोडून ये. कुठं घेऊन चाललंय ते तिला फक्त एवढंच सांग तिला का तुला बाबा वनाची काय करायची आवड आहे, तर वनसेवेसाठी तुला बरोबर रामचंद्राने मला तुझ्याकडे तुला म्हणते घेऊन जाण्यासाठी पाठवलेलं आहे. तर तू म्हणते माझ्याबरोबर चल. तिला घेऊन गेला तर तिला खाली उतरवली, रथ तसं तसं भरत घेऊन आली. बघा संशय किती वाईट असतो तो. संध्याच्या सुटल्या गाठी गाठी, संध्याच्या सुटल्या गाठी, संध्याच्या सुटल्या गाठी, संध्याच्या सुटल्या गाठी, चाले कोणी संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. पोटामध्ये शीतळता आली का सगळंच चांगलं आहे, सगळंच चांगलं आहे. भगवंताने ज्ञानोबारायाने 16व्या अध्यायामध्ये भगवंताने ज्या टायमाला दैवासुर संपत्ती सांगितली त्यावेळेला एक 34वी ओवी लिहिलेली आहे. कशामध्ये? 16व्या अध्यायामध्ये. म्हणजे ज्ञानीयतेने जाऊन बघावा. माझी या सत्यवादाचे तप बहुत वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातळी प्रभू. का मी पातळी? ज्ञानेश्वरी म्हणते मी का लिहू शकलो? कारण मी सत्य बोलायचं तप केलेलं आहे. साच जैसा तप नाही, झूठ जैसा पाप, जे हृदय में साच है ओ हृदय हरियाप. ज्या ठिकाणी सत्य त्या ठिकाणी भगवत येऊन राहतो. मागे पुढे उभा राही सांभाळिता आली भगवंत राहतो ना. कुणाचा राहतो? तुमच्या आमच्या पुढे नाही राहत. पण एक आहे, भगवंत सगळ्यांच्या वरती कृपा करतो. त्याची तुम्ही शत्रुरूपाने भक्ती करा, त्याची तुम्ही मित्ररूपाने भक्ती करा, तुम्ही कशी त्याची भक्ती करा, पण भगवंत काय करतो? सगळ्यांचा सांभाळ करतो. ना तरी भयाचे ने भिषय मातेनं पाविजे ती काय कौश आहे की अखंड वैरावशे 14 आहे देखी. कौसाला तो सतत दिसत होता. कशाने? भीतीने. जेवायला गेला तरी घासामध्ये कृष्ण दिसायचा, झोपायला गेला तरी पाठवरती त्याला काय दिसायचा? पलंगावरती कृष्ण दिसायचा, पाणी प्यायला गेलं तरी पाण्यामध्ये कृष्ण दिसायचा. म्हणजे तो भीतीयुक्त झाला होता. पण भगवंतांनी त्याला काय केलं? मोक्ष दिला ना त्याला. छातडावरती बुक्के मारून पाय देऊन त्याला काय केलं? त्याला मारून टाकलं. त्याला भगवंत कुठल्याही दुर्जनाला मारासाठी त्याच्या घरामध्येच माणूस तयार करतो. बघा तुम्ही, एखादा माणूस जर कोण माजला असेल ना तर त्याच्या घरातच कोणतरी काय करतो? तयार करतो का जेणेकरून त्याचा मृत्यू येईल. बघा हिरण्यकश्यपूला कोणाच्या मुलं मारला गेला? हिरण्यकश्यप प्रल्हादाच्या मुलं मारला ना. आता प्रल्हाद आणि तो कोण? हिरण्य बाप आणि मुलगा. बिभीषणाच्या मुलं रावण मारला गेला. नाही तर मेला असता का? नाही ना. का मारला गेला? का मारला गेला? कारण इकडं सत्य होतं ना, तिकडं काय होता? अधर्म होता. धर्माधर्म धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. भगवंताला धर्माची मूर्ती म्हटलेली आहे. भगवंत कुणालाही दुःख देत नाही, कुणालाही सुख देत नाही, कुणाला देत नाही सुख. बघा, पापाचे संचित देहाशी दंडन तुझं नारायणा बोल नाही. सुख अथवा दुःख भोगणे देहाशी सोसवासनेचा वावगाची. भगवंताने सांगितलं हे जर तुला दुःख घालवायचं असेल, हे सगळं जर तुला काय काढवायचं असेल हे सगळं, तर ह्याच्यासाठी एकच मार्ग सांगितलेला आहे भगवंतानी. जो परत तू जन्माला येतोस तो परत तुला हे दुःख भोगावेच लागेल. तर हे जन्माच्या पासून हे जर तुला म्हणजे दुःख जर भोगायचं नसेल तर त्याच्यासाठी तू काय करा? अशी जोडी करा अभंगाच्या पहिल्याच्या. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी रामकंठी धरा, ऐसी जोडी ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा
वाटी प्रिया पुत्र धन बीज त्याचा क्षीण त्याचे फळ. प्रिया पुत्र धन काय आहे? नाशिवंत आहे ते. बायको का आपल्याबरोबर राहणार आहे काय? आपल्याबरोबर राहणार नाही. पती आपल्याबरोबर राहणार काय? नाही. बघा, धन आपल्याबरोबर राहणार आहे का? नाही. देह आपला आहे ना, हा देह पण आपला नाही. आपण देहामध्ये आहोत. आपण देहामध्ये, देह आपला नाही, आपण देहामध्ये आहोत. आणि जो परत देह मी देह आहे असं आपण म्हणतो, त्या टायमाला माणसाचा अभिमान माणसामध्ये जागृत होतो. ना तरी भयाच्याने भीषे, तुम्हाला मी मागाशी सांगितलं, बरोबर आहे ना? मग तसंच हा देहाचा अहंकार जो आहे, अभिमान आहे, हा माणसाने काय केलं पाहिजे? काढून टाकला पाहिजे. तुमच्या मुखामध्ये काय असोत, आता तुम्ही काय करताय? अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही म्हटलेलं आहे इथं, बरोबर आहे? कारण पारायण म्हटलेलं आहे. पारायणाचा अर्थ आपल्याला पहिलं काय ते पहिलं समजून घ्या माऊली. पारायण कशाला म्हणतात? एक ओवी वाचायची, तिचा पूर्ण अर्थ माहिती करून घ्यायचा, त्याच्यानंतर दुसऱ्या ओवीला हात लावायचे, त्याला पारायण म्हणतात. काय म्हणतात त्याला? त्याला पारायण म्हणतात. आता आपला पारायण त्याप्रमाणे होतो का? काय जर म्हणतात मी 600 वेळा मध्ये ज्ञानेश्वरी वाचली, त्याला बोललो बस 600 वेळा, 100 वेळा जर एखादा अभंग आपण म्हटलो ना, तो पाठ होतो, तोंडपाठ होतो. शास्त्रांनी सांगितलेलं आहे, शतकर्म विकस शास्त्रांनी सांगितलेलं आहे. तुम्ही जर 100 वेळा अभंग जर पाठ केला, ताईंना माहिती असेल, ताई अभंग पाठ करतात, त्यांना माहिती आहे 100 वेळा केला का तो तोंडपाठ होणारच ना. असं काय करताय तुम्ही? पण तोच अभंग जर ह्या लहान मुलांनी जर पाठ केला, तो 50 वेळा वाटलं तरी तोंडपाठ होतंय. का होत आहे? तो एकाग्र तिथं झालेला असतो. आपण एकाग्र बंद असतो आपला. काल काय बोललो ते आज आपल्याला आठवत नाही, सकाळी काय बोललो ते आपल्याला आठवत नाही. अभंग पाठ होत नाही म्हातारपणामध्ये, नाही होत म्हातारपणामध्ये अभंग. जर भगवंताची कृपा झाली तरच ते शक्य होतं, नाही तर शक्य होत नाही. ज्ञानेश्वरीच्या वयाचा जर तुम्हाला जर पाठ करायचे असेल तर ते लहान वय आहे. ह्या मुलांचं जे वय आहे ना, हे लहान वय आहे. हे आमचे महाराज आहेत ना, हे संस्कार घेतात लहान मुलांचे. चांगली चांगली पोरं त्यांनी काय केलेत, पकवाजवाले झालेले आहेत, अतिशय सुंदर वाजवतात पकवाजासाठी. हे बाळ पण चांगलं वाजवते. दाढीवाले बाबा आहेत ना, फार सुंदर वाजवते पकवाज. मगाचपासून मी बघतोय खूप. बघा, बाबांचे ज्या चाली आहेत ना, या शुद्ध परमार्थाच्या चाली आहेत. आता साला सिनेमाच्या चाली लावतात, काय करायचं? आणि टनाटन उड्या मारतात. बरं, महाराज लोक पण टनाटन उड्या मारतात. कशाला एवढ्या उंच उड्या कशासाठी मारायच्या? देव म्हणला का तू उंच उड्या मार? आपण का मरकट आहोत का उंच उड्या मारायला? नाही ना. एकाने केलं बडून दुसऱ्याने केलं बडून तिसरा. हे चुकीचं आहे ना, अतिशय चुकीचं आहे ना. बीजे तैसे फळे येत आहे. एखादा घाणेरडा असेल ना, त्याचे शिष्य पण तसेच होतात. तुकोबारायाने त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कुणाला शिष्य केलं नाही, त्यांनी गुरु पण केलं नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वाचा अभंग, तुकोबारायांचं चरित्र वाचत तुम्ही. तुकोबारायाने कुणाला गुरु केला नाही आणि कुणाला काय केलं ना, शिष्य केलं नाही. तिघण त्यांचे शिष्य झाले, पण स्वप्नामध्ये त्यांनी त्यांना दिलं. शेवटचे शिष्य कोण झाले त्यांचे? निलोबाराय. आणि संत पण शेवटचे निलोबाराय. त्याच्यानंतर संत झाले नाहीत, आता बुवा झालेत ना, भारत झालेत. आणि प्रत्येकाने काय केलं, प्रत्येकाचं काय केलं, फोड तयार केले. फोड, पूर्वी तमाशाचे फोड असायचे, नंतर नाचाचे फोड असायचे, नंतर कुस्तीचे फोड झाले, आता कीर्तनकाराचे फोड झालेत. धंदा चालला कीर्तनाचा सगळा. हे किती चुकीचं आहे. ज्यांनी आपल्याला सगळं काय दिलंय त्याच्या नामाची तुम्ही विक्री करताय. जगामध्ये 5 पाप सांगितले धर्माने. किती पाप सांगितले शास्त्राने? 5 पाप सांगितले. पहिलं पाप आहे ब्रह्महत्या, दुसरं आहे सुरापानम, तिसरं काय आहे असत्य वचनम स्थेया, चौर्य कर्मकार आणि खोटं बोलायचं. चौथं सांगितलेलं आहे परदारा गमन, गुरुदारा गमन. हे 4 पाप आहेत. हे एक महापाप यांना सांगितलेलं आहे. आणि मग तुम्ही म्हणता 5 पाप म्हणतात, मग इथं 4च सांगितलं, मग 5वं पाप कुठला? हे पाप करणारा ज्याशी माणूस संगती धरतो ते 5वं पाप. त्याची पण आपण काय करायचे नाही, त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही. पण ही सगळी पापं नामाने नष्ट होतात का नाही? नामाने नष्ट. उलट्या अक्षरे वाल्यात तरला. चलो राम बोलता येत होता, तो आयुष्यात म्हणायचा मारा मारा, सगळ्यांना म्हणायचं काय मारा तुम्ही. सगळी रामधन भरून ठेवली, सगळी बामणं मारून टाकली त्यांनी. बाकीची हे तुमच्यासारखे कुणबे कोळी सुतार किती मारले त्याची गणतीच नाही. पण एवढे बामण त्यांनी मारले, ते 7 रंजन भरले होते. एवढं त्यांनी पाप केलं बरोबर. पण त्याचं पाप नष्ट झालं का नाही? का नष्ट झालं? संतांची गाठ झाली आणि नामस्मरण करायला लागलं. नामस्मरणाने सगळी पापं नष्ट होतात. जलतील पापे जन्मांतरीचे, जलतील पापे जन्मांतरी, जलतील पापे जन्मांतरीचे, जलतील पापे जन्मांतरीचे. नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे.
नाम संकीर्तन साधन पाय सोपे जळतील पापे जन्मांतरची न लगते साय असं जावे वडांतरा आणि सुखे येतो घरा नारायण येतो. बरोबर आहे ना. घरामध्ये भगवंत येतो ना. तुम्ही जायला लागत नाही ना. औट हात तुझी जागा कारेशीन शिवा उगा कारेशीन शिवा उगा कारेशीन शिवा उगा आपली जागा किती प्रत्येकाची जागा किती आऊट हात म्हणजे किती 3.5 हात. एक आऊट म्हणजे 3.5 आऊट हात आपली जागा. आणि ती कुठं असते गावाच्या बाहेर. बरं त्याची एकटीची असते का ती राहिला आज त्याचे गेले दुसऱ्या दिवशी दुसरा तिसऱ्या दिवशी तिसरा जागा तिथंच राहते. पण आपण शिंतो किती हे करू का ते करू ते करू का ते करू ते करू का ते करू. आऊट हात जागा आपली. माणसाचा जोपर्यंत समाधान माणूस नाही ना राहत तोपर्यंत त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. तुम्हाला जर ज्ञानाची प्राप्ती राहायची असेल तर माऊलीने फार सुंदर ओवी दिलेली. माऊली फार बघा एखाद्या माऊलीने सांगितलेलं आहे दारा गृह पुत्री नाही जाशी मैत्री तो जानपा धात्री ज्ञानाशी गा. धात्री म्हणजे काय जन्म देणारा. जो जन्म देणारा असतो त्याला धात्री म्हणतात. कुणाला जन्म देणे दिला ज्ञानाला. पण केव्हा ज्ञानाला जन्म दिला बायकोच्या विषयी त्याला प्रेम नाही धनाच्या विषयी त्याला प्रेम नाही मुलाबालांच्या विषयी प्रेम नाही अशा माशाविषयी प्रेम नाही कशाच्या विषयी प्रेम नाही त्याला ज्ञानी म्हणतात. तर तुम्ही आम्ही ह्याच्यामध्ये कुठं बसतो तुम्ही बघा. आपण बघा मनाशी पुसावे आपुली आपण कशामध्ये बसतो ते बघा ना. चिकार खूप सांगते ना. भगवंताने सांगितलेलं आहे एक काम कर अर्जुना तू सर्व धर्म सोडणं माझ्याकडे सर्व धर्म परित्यजम मामेकम शरणमजा अहम त्वा सर्व पापे विमोक्ष इष्यामि मा शुचाच. मी तुम्हाला हसवणार नाही बाबा. मी का तमाशगीर नाही तुम्हाला हसवायला आलेलो. मी तुम्हाला शास्त्राचंच सांगणार. तुम्हाला सांगणार ते ह्याच्या बाहेरचं अजिबात सांगणार नाही. जे आलेले आहेत तेच सांगणार ना. सर्व शास्त्र प्रमाणम शास्त्राने जे सांगितलेलं आहे तेच सांगायला पाहिजे. कीर्तनामध्ये भारूड सांगायचा नसतो. लाखो ह्याच्या पोरीने तोंड बांधलेलं त्याच्या मोटरसायकलीवर बसून गेले. हरामखोर तुला कशी काय दिसली ती तुला कशी दिसली तू बघितलीस ना. त्याची ती बहीण सुद्धा असू शकते. तुझ्यासारखे डॅम्बिश लोक तिथे असतात म्हणून ती तोंड बांधून गेली. काय सांगते नाही किती बघा किती वाईट झालं आहे कलियुग. 3 वर्षाच्या मुलीला सुद्धा सोडत नाही. हे आमचे राज्यकर्ते हे आमचे राज्यकर्ते. 3 वर्षाची मुलगी झाली तिला सुद्धा लोक सोडत नाहीत. काय करतात त्याला तडीपार करतात. इथं गेल्यानंतर तडीपार गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर तो तिकडे अजून काय कधी ही नाटकं करीत ठेवतो. तोडायला पाहिजेत हात. अशा लोकांचे हात तोडायला पाहिजेत. चौरंगा केला पाटलाने एका बाईची छेड काढली छत्रपती त्याचा चौरंगा केला. का केला चौरंगा म्हणजे पुन्हा कोण धरला नाही असं करायसाठी. तुकोबारायांचं एक अभंग महाराजांनी ऐकलं छत्रपतींनी ऐकलं एक अभंग ऐकलं कीर्तनाला गेले तेव्हा. जाये गव मायेनं करशी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे आम्ही तसे नाही. जाये गव मायेनं करी सायास. ज्या टायमाला सरदाराने कल्याणच्या सुभेदाराची सून मेण्यामध्ये बसून छत्रपती शिवाजींच्या समोर आणली. छत्रपतीने म्हणले काय आणलं त्याच्यामध्ये म्हणते त्याची म्हणते सून आणलेली आहे सरदाराची. म्हणते मला दाखव तिचं चेहरा दाखव तिचा. ती घाबरलेली होती. अतिशय गोरीपान 18 वर्षाची स्त्री ती अतिशय गोरीपान. पान तिने खाल्ल्यानंतर तो पाण्याची लाली ज्या टायमाला गळ्यातनं खाली उतरायची ते त्याला दिसायचं एवढी ती नाजूक होती. बघून तुकोबाराय छत्रपतीने काय केलं तिला नमस्कार केला. माते म्हणते तुझ्यासारखे जर आमची आई असती तर आम्ही पण सुंदर झालो असतो. हिला म्हणते ह्याच महिन्यामध्ये बसवा आणि ज्या सरदारने आणली ना तिला ह्याला म्हणते 4 कोडे मारा म्हणते याला. छत्रपती मोठे कधी झाले हे सगळं केल्यानंतर मोठे झाले. आम्ही छत्रपतीच्या नावाने दुसरे बॉम्ब मारतोय बेंबाच्या देठीपासून ओरडतोय छत्र. त्यांच्यातलं एक गुण तरी आपल्यामध्ये आहे काय. एकही गुण आपल्यामध्ये नाही. जसं भगवंताचा एकही गुण आपल्यामध्ये नाही तसं छत्रपतीचा पण एकही गुण आपल्यामध्ये नाही. एकही छत्रपतींची पिढी नष्ट झाली बघा. पुढे त्यांचं वंश वाढलं नाही छत्रपतीचं वाढले. आता जे छत्रपती ते काय छत्रपतीचे आहेत काय ते इकडून तिकडून आलेले सगळे. दिस आर ऑल द अडॅप्टेड. सगळे दत्तक घेतलेले आहेत. छत्रपतीला 2 पुत्र होते. पहिले संभाजी महाराज दुसरे राजाराम महाराज. संभाजी महाराजांना एक मुलगा झाला शाहू. शाहूंना काहीच आपत्ती झालं नाही. राजाराम महाराजांना आपत्तीच झालं नाही. पिढी तिथं खंडली.
आयत्या बिलावरती आता नागोबा बसलेत. हे जेवढे जेवढे छत्रपती आहेत ना, हे आयत्या बिलावरती नागोबा बसले. त्याच्यापैकी त्यांना काय घेणं देणं नाही समाजाशी, कशाशीच काय नाही. कॉलर उडवतात, कॉलर मिटिंगमध्ये कॉलर उडवतात. अरे याला काय काय म्हणत यांना, का तुम्ही छत्रपती बांधले तुम्ही स्वतःला. कडू आहे पण सत्य आहे. कटू हे अतिशय काय असतं, सत्य अतिशय कटू असतं. माणसांनी नेहमी खरं बोला, कुणाला घाबरू नये खरं बोलायला. काय करणार, इथं ठेवले तर आतमध्ये जातो आम्ही, तिथे येऊन थांबू, खाल तुम्हीच घालणार आहात, काय करणार आहात तुम्ही. माणसांनी नेहमी खरं बोलावं. खरं बोलणाऱ्या माणसाला लोक घाबरतात, खरं बोलणाऱ्या माणसाला लोक घाबरतात. तो मध्ये नको तो मध्ये फटाफट सगळ्याच्या समोर तुमचं आपली सगळं म्हणते काढून दाखवत येतो. हे कसं आहे, हे खरं आहे. सत्य साचे खरे नाम विठोबाचे बरे. सत्य आहे, भगवंताचं नाम सत्य आहे. मला काय झालं आहे, उशिरा माझ्या हातामध्ये आलेलं आहे हे, पण मी तुम्हाला 9ला मोकळं करेन. 9च्यापेक्षा मी तुम्हाला 9:15 करणार नाही अजिबात. मी काय असा ताठाल महाराज नाही काय, 9 वाजल्या तरी हाणतंय, चुकीचं आहे ते. तुम्हाला जो वेळ दिला, जो वेळ आणि दिलेला शब्द पाळतो तो आयुष्यामध्ये सक्सेस होतो. कुठं पण तुम्ही जा, तुम्ही जर दिलेली वेळ जर तुम्ही पाळलीत ना, दिलेला शब्द जर तुम्ही पाळलात होतो. ज्याच्या घरामध्ये शिवीगाळ केली जाते बघा, हा त्याच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही, कधीच कधीच नांदत नाही त्याच्या घरामध्ये. त्याच्या घरामध्ये पैसा येईल. पैसा म्हणजे लक्ष्मी नाही, पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. लक्ष्मी हा अतिशय चंचल आहे. आणि ज्याच्या घरामध्ये शिवीगाळ केली जाते, बाईच्यावरती अत्याचार केला जातो, बाईच्यावरती मारझोड केली जाते, शिवीगाळ केली जाते, त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच राहते, त्या घरामध्ये अवधूत राहते. कारण वास्तू काय म्हणतो, तथास्तु. तू जे बोलतोस तेच होईल. पिंडे पिंडे मतर भिन्ना. प्रत्येक माणसाचं काय वेगळं वेगळं आहे. आता जगाच्या मध्ये 810 कोटी लोक आहेत. किती लोक आहेत, 810 कोटी. किती कोटी लोक आहेत, 800 कोटी. आमच्या हिंदुस्थानमध्ये 145 कोटी आहेत. ह्या खरंचा आकडा आहे. आणि आणखीन 5 कोटी इकडनं रोहिंग्या फोहिंग्या बांगलादेशी आलेले ते वेगळे, बरोबर आहे ना. प्रत्येकाचे हँडप्रिंट्स वेगळे आहेत, प्रत्येकाच्या हाताचे ठसे माऊली वेगळे आहेत, आणि प्रत्येकाचे आय साईट पण वेगळी आहे, डोळेचे पण प्रत्येकाचे वेगळे आहेत. मग किती मोठा कारागीर आहे तो, किती मोठा कारागीर सांगा. आपण जर एखादा बोलतो की मातीचा गणपती बनवतो, तसं आपल्याला बनवता येत नाही. त्याला काय करावं लागतो, साचा करतात, साच्यामध्ये टाकला, कारण साचा हालत नाही कुठंच अजिबात. भगवंताने आपल्याला एवढी माणसं तयार केली आहेत, एकासारखा एक कोणच नाही. एकासारखा एक कोण आहे, कोणच नाही अजिबात. प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहेत ना. पिंडे पिंडे मताला भिन्ना. आणि प्रत्येकाचं मत पण वेगळं आहे, प्रत्येकाचं मत पण वेगळं आहे. म्हणून भगवंताकडे जायचं असेल तर आपल्याला एकच करायला पाहिजे, साचं नाम विवेक वैराग्य. वैराग्याशिवाय तुम्हाला काहीच भेटत नाही. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाला अग्नी जायचं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून दे पाप पुण्य. पाप पुण्य लागत नाही अजिबात. मी 9ला बरोबर संपवणार आहे. पुढचं 2 कडे राहिले ते आपण लगेच सुटता पडतो. आता जोपर्यंत आपण हे करत नाही, इथनं जर जायचं असेल, या भाऊसागरात जर निघून जायचं असेल तर काय करायला पाहिजे, 3रा नाशिवंत नाव धर करा, नाम धर करा, नाम धर करा, सहस्रनामांनी. नाव धर करा, नाम धर करा, नाव धर करा, सहस्रनामांनी. नाव धर करा, सहस्रनामाची. आता विष्णूची किती नाव आहेत, सहस्रनाम आहेत ना. म्हणजे नाव कशी करा तुम्ही तयार, सहस्रनामाची करा, एकावर एक एकावर एक एकावर एक. त्या नावेला जर भोग पडलेला असेल ती तुम्हाला वाचवेल काय, नाही वाचणार. या भवसिंधूचा तुम्हाला पलीकडे जायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे,
नाव धड करायला पाहिजे. तराल दुर्गत भव सिंधू तराल दुर्गत भव तयाच्या चिंतने निसेल संकट तयाच्या चिंतने निसेल तराल दुर्गट भव सिंधू. भव नदी, भवसागर, भव सिंधू एकच आहे. हे जर साड्याचं ताराचं असेल त्यासाठी एकच साधन सांगितलेलं आहे, भगवंताचं नाव आणि भगवंताचं नाम. बघा, वारकरी संप्रदायामध्ये 2 संत होऊन गेले. पहिले वरच्या बाजूला आहे ज्ञान, खालच्या बाजूला आहे नाम. ऐका नाही, बाकीच्यांचे सगळ्यांचे वेगळे वेगळे झेंडे आहेत. कोणाचा 4 रंगाचा आहे, कोणाचा 3 रंगाचा आहे, कोणाचा 5 रंगाचा आहे. वारकरी झेंडा नाही, तो पताका आहे. वरचं टोक आहे ते ज्ञानाचं आणि खालचं टोक आहे नामाचं, आणि त्याला भक्तीच्या दांड्याने काय केलेलं बांधलेलं आहे. त्याच्यामुळे तो तसंच जाऊ पडत. झेंडे बदलत काय, सगळ्या पक्षांचे झेंडे बदलतात दरवेळेला, चिन्ह बदलतात सगळ्यांची. यांचा झेंडा बदलला हा वारकरी संप्रदाय. कारण इथं काय आहे, त्याग आहे, त्याग. संत कोणाला म्हणायचं, संताची संपत्ती काय सांगायला पाहिजे तोंडपट. काय सांगा ना, योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोके कीर्ती 16 मान हेर येरावरी जयाचे उसने भाग्यस्थली देणे झाडावेशी. योग्याची संपदा काय आहे, त्याग आणि शांती. जोपर्यंत आपल्याला त्याग मिळत नाही तोपर्यंत शांती मिळत नाही. जो देतो ना त्याला भगवंत देतो. देते को हरि देत है जहाँ तहाँ से आन देवा मागत फिरे साहिब सुने न कान. कबीरजी सांगतात, जो देतो त्याला भगवंत भरपूर देतो. जहाँ तहाँ से आन, इकडून तिकडून कुठं काढून देईना, त्याच्या घरामध्ये जो देतो. भगवंताकडे काहीच मागायचं नाही अजिबात. भगवंताच्यावरती ऋण करून ठेवायचे. ते ऋण वैपव देखून या अंगी मी आपुलियाची. काय सांगितलं त्यांनी, भगवंतांनी सांगितलेलं आहे, ते ऋण वैपव देखून या अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. कधी येतो भगवंत, ज्या टायमाला आपण देह सोडतो त्यावेळेला भगवंत काय करतो आपल्याला. बघा, दुःख अतिशय मोठं असतं जायच्या वेळेला, पण आपल्याला आठवत नाही. कारण का आठवत नाही, कारण आपण मेलेलो नाही म्हणून आपल्याला आठवत नाही. जो मेलेलं आहे ते इकडे सांगायला येत नाही, त्याच्यामुळे आठवत नाही. पण भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे तनुत्यागी. ज्या टायमाला देह आपण सोडतो त्या टायमाला अतिशय दुःख होतं. विंचू जर एकदा चावलं ना, विंचू, ते दुःख किती होतो माणसाला. कोणाच्या चावलं असेल ना, म्हाताऱ्या माणसाचे 100% चावलं असेल, तरुण कोणाच्या नसेल चावला, कारण त्याने विंचू बघितलं पाहिजे. अजून माझ्या चावला होता दोनदा. त्या कुत्र्याच्या लात मारायला गेलो, तिथं खाली कुत्रा नव्हता, तिथं काय होता, विंचू होता. त्याने डोस घेतला. लात कोणाच्या मारायला गेलो, कुत्र्याच्या. त्यांनी काय तुझं खाल्लं होतं, काय नव्हतं खाल्लं ना, मग त्याला लगेच त्यांनी झटका दिला त्याचा. मग मारीत बसला दिवसभर रात्रभर. एवढ्या वेदना होतात. पण असे जर विंचू चावले, 100 विंचू चावले, एवढ्या वेदना 1 इंगली चावली नव्हतं होतात. किती, 1 इंगली. आणि अशा 100 इंगल्या चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना शरीर सोडताना होतात माणसाला. आपल्याला आठवत नाही त्या. माणूस म्हणतो त्याच्या डोळ्यात नाही गेला, त्याच्या ह्याच्यात कुठं नाही गेला नाही अजिबात, कुठलाच नाही गेला. कशाला गेला, त्याला कसल्या वेदना झाली असं कोण बघतोय त्याला. नाकाच्या समोर काय ठेवतात, धागा ठेवतात. कोण म्हणते अरे त्याचा नाकाचा शेंडा वाकडा झाला, आता म्हणते मरल तू. अरे असं थोडंच आहे. जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत माणूस जात नाही अजिबात. काल वेळ नाही कवणाची हाती न कळे हे गती भविष्याची. या जगाच्या पाठीवरती एकच असा होऊन गेला का माझं मरण अमोक अमोक गेलेलं आहे. एकदाच एकच फक्त या जगाच्या पाठीवरती. कोण कोण, परीक्षित राजा. 7 दिवसाच्या आतमध्ये म्हणते तुला मृत्यू येईल. आपण पण 7 दिवसातच मरणार आहोत. पण तो आपल्याला माहिती राहिलं कुठला आहे, का शनिवारी आहे, का सोमवारी आहे, का मंगळवारी आहे, का बुध. 7 दिवस आहेत ना. पण त्याला 100% खात्री होती की ह्या 7 दिवसाच्या आतमध्ये मरणार आहे. त्यांनी काय केलं, शुकमुनीला बोलवलं आणि सांगितलं बाबा रे मी आता 7 दिवसामध्ये मरणार आहे. तर हे मरण माझं मत आहे सहजासहजीमध्ये व्यवस्थितमध्ये जाईल याच्यासाठी म्हणते तुम्हाला काहीतरी सांग. त्यांनी पूर्ण भागवत त्याला सांगितलं. व्यासाचं पोरगं होतं ते, व्यासांचं पोरगं. हे सगळे जे पुराणं लिहिले आहेत ते कुणी लिहिले आहेत, व्यासाने. 24 जाणं षटशास्त्री कारण 18 हे पुराणे हे कुणी केलं, कुणी लिहिलं हे सगळं, हे व्यासाने लिहिलं होतं. म्हणून व्यासांना कृष्ण द्वैपायन म्हणतात आणि व्यासोच्छिष्ट म्हणतात. जेवढी पुराणं आहेत ती व्यासांच्या उष्टी आहेत. ती सगळी पुराणं, सगळी पुराणं कशी व्यासाच्या उष्टी आहेत का नाही.
मन्मना भो मद भक्तो मध्या जीवा नमस्करो मामे वैशाशी युक्त महात्मानं मत्परायणः. भगवंतांनी दोनदा सांगितलं अर्जुनाला. एक 9व्या अध्यायामध्ये 34वा श्लोक आहे, बरोबर आहे ना? मग 34वा श्लोक 9व्या अध्यायामध्ये, आणि 18व्या अध्यायामध्ये तो श्लोक 65वा सांगितलेला आहे. मन्मना भव मत भक्तो मध्या जीवा नमस्करो मामे वैशाशी युक्त महात्मानं मत्परायण. शेवटच्या वेळेला ते सगळं वेगळं सांगितलं. अर्जुना तू माझा म्हणते सखा आहेस, त्याच्या मुलं म्हणते तुला गुहीत सांगतोय. भगवंतांनी 7, 5, 75 भगवंतांनी त्याच्या विभूती सांगितल्या 10व्या अध्यायामध्ये. किती विभूती सांगितल्यात? 75. पुढे 76वी विभूती अर्जुनाला सांगितली भगवंतांनी. कुठली सांगितली मौलिक? कुठली सांगितली विभूती त्यांनी? जेथ जेथ संपत्ती आणि दया दोनो वसती असती आली ठाया, दोनो वसती आली ठाया, ते जाणं अर्जुनाला सांगितले त्यांनी. पार्थ माझी विभूती ती म्हणते माझी विभूती आहे. धनंजय ती माझी विभूती आहे. ज्या ठिकाणी संपत्ती आहे आणि दया आहे ती माझी विभूती आहे. नुसती संपत्ती आणि दया नाही तर कोणाला दान करेल काय? दान करणारच नाही ना. बरं नुसतं बाबा त्याच्यामध्ये दया आहे पण जवळ काय नाही द्यायला, त्याची खायची पंचायत, त्याला काय विभूती म्हणायची काय? संपत्ती पण पाहिजे आणि दया पण पाहिजे, तोच माणूस काय होतो दानशीर होऊ शकतो, बाकीचं होऊ शकत नाही. काकाजानाच्याकडे भरपूर पैसा असतो पण देत नाही कोणाला अजिबात. त्या खजुराच्या झाडासारखं असतात. खजुराचं झाड माहिती आहे ना तुम्हाला? खजुराचं झाड असं असतो, असं वाळवंटामध्ये तो असतो. पंचिको छाया नाही और फल लागे अति दूर. खजुराच्या झाडाला असं उंच झाड गेलेलं असतो आणि त्याच्या झावल्या असतात त्या अशा सारख्या हालत असतात. त्याच्यावरती बसलेला जो पक्षी आहे त्या पक्षीला सावली पण मिळत नाही आणि फळ खायला जावं तर खाली दगड मारला, खाली दगड नाही, नुसती वाळू. त्याचा उपयोग पण काय होत नाही ना. जगामध्ये अशी लोक आहेत त्यांचा कुणासाठी काहीच उपयोग नाही अजिबात. माणसांनी दातृत्व पाहिजे, दातृत्व पाहिजे. पण अति दातृत्व पण चांगलं नाही. अति दातृत्वाने करणं वायाला गेला, मेला ना करणं, कारण जास्त दान केलं त्यांनी, बरोबर आहे ना. अति कामाने विचित्र वीर मेला आणि अति अहंकाराने दुर्योधन आणि रावण निघून गेले. अति तिथं माती पाहिजे, नियमामध्ये पाहिजे माणसाने. भगवंतांनी काय सांगितलेलं आहे अर्जुनाला बघा, सर्व धर्म परित्यजम मामेकम शरणं अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचा. सर्व धर्म सर्व ह्याच्यामध्ये तू काय कर, त्याग करणं मला एकट्याला शरण आहे. आता भगवंताला एकट्याला शरण गेलो तर प्रश्नच मिटला ना काय, अजिबात काहीच राहतच नाही ना. आता शेवटचा आपला हे राहिलेला आहे, आता वेळ आपली झालेली आहे, थोडंसं आपण भजन करू. विठोबा हिशोबाप्रमाणे माझ्याकडे 9 मिनटं अजून आहेत. तर शेवटचं आपण जे राहिलेलं आहे तो शेवटचं आपण आता काय करू, त्याच्यावरती थोडंसं चिंतन करू जाता जाता. भगवंताने म्हणजे तुकोबारायाने सांगितलेलं आहे, नावं धड करा सहस्र नामाची ते भवसिंधूशी थोडी पावे. म्हणजे तुमच्या पलीकडच्या बाजूला तर नेऊन सांगेल, पण याच्यासाठी काय करा सांगितलं आहे. हे जरी नाही झालं, जर समजा चुकून जर काळ आला आपल्याकडे, जर चुकून काळ आलाच
तर त्या कालाच्या वरती काय करा अभंगाचा 4थं चरण. शेवटचे 6 मिनटं माझ्या हातामध्ये आहेत. अजून जाता जाता तुम्हाला सांगतो भगवंत श्रेष्ठ का भगवंताचं नाम श्रेष्ठ. नाम श्रेष्ठ आहे ना हे तरी मान्य आहे. सभा भरली होती अयोध्येमध्ये, प्रभू रामचंद्रांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली होती. त्या सभेला सगळे उपस्थित त्यांचे मंत्रीगण होते. त्यावेळेचे मंत्रीगण असले, आता जे छोटे मंत्री आहेत तसे मंत्रीगण नव्हते ते. त्या टायमाला कोण होते मंत्री? वशिष्ठ, विश्वामित्र, देवल ऋषी, नारद ऋषी, सगळं झालं. एवढं सगळं झाल्यानंतर उभं राहिले ते आणि त्यांनी सांगितलं, नारदांनी प्रश्न केला सभेला, देव म्हणतात श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ आहे? बघा, तर काही जण म्हणतात देव श्रेष्ठ आहे, बाबासारखे होते ते म्हणतात नामश्रेष्ठ आहे. काय त्यांचं काय एकमत झालं नाही. संध्याकाळ झालं तरी ते एकमतच होईल ना काय ना. नारदाला त्याने विचारलं, नारदा हे नाहीते म्हणते झंकट म्हणते कशाला करून ठेवलंस तू? हे देव श्रेष्ठ का देवाचा नाम श्रेष्ठ? म्हणते काय आहे ते म्हणते मी तुम्हाला उद्या सांगेन, मला फक्त एक दिवस द्या ना तुम्ही, आणखीन मला अजून 5 मिनटं तुम्ही द्या ना, मी तुम्हाला सांगतो ना नामश्रेष्ठ आहे का देवश्रेष्ठ आहे ते. गेल्यानंतर नारदाने दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं, उठलं आणि सांगितलं, विश्वामित्रा तू रोज येऊन म्हणते माझ्या पाया पडतोस, प्रभू रामचंद्राच्या पाया पडतोस, बरोबर ना, वशिष्ठाच्या पाया पडतोस. कुणाला सांगितलं? हनुमंताला सांगितलं. उद्या म्हणते तू एक काम कर, तिथं आलास तर सगळ्यांच्या म्हणते पाया पड, फक्त म्हणते विश्वामित्राच्या म्हणते पाया पडू नकोस. तो म्हणते आलास का अशी म्हणते छाती पुढं काढ चाल आणि शेपेचा म्हणते गोंडा असा मिरवण्यामध्ये निघून जाते. तो निघून गेला. त्याप्रमाणे नारदाने सांगितलं होतं ना, हे उंच शिडीची माणसं असतात तर हे बघा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं सगळं अँटिना, त्याचा अँटिना आहे तो सगळं लक्ष कुठं देवाच्याकडे. पूर्वी अँटिना असं, आता अँटिना नाही राहिले. तर त्यांनी सांगितलं त्याला एक काम करतो, त्याला सांगितलं ना तू, हा म्हणते सांगितलं त्याला. हा कुठे गेला? विश्वामित्राकडे गेला. कोण गेला? नारद. बघा म्हणते त्या हरिवंतरे म्हणते सगळ्यांच्या पाय पडल्या म्हणते तुमच्या पाय पडला नाही तो. ह्याला काय म्हणते, काय म्हणायचं म्हणते, याला काहीतरी म्हणते शिक्षा द्यायला सांगा ना म्हणते प्रभू रामचंद्र, तुम्ही म्हणते गुरु आहात ना रामचंद्राचे, मग म्हणते त्याला काहीतरी तुम्ही शिक्षा द्यायला सांगा त्याला. अरे बाप रे बाप, आता प्रश्न काय आला बघा त्याचा. आता हनुमंताला शिक्षा द्यायला सांगितली. कुणी?
विश्वामित्राने प्रभू रामचंद्र सांगितलं, रामचंद्रा तू माझा गुरु का मी तुझं? ना म्हणते तुम्ही म्हणते गुरु ना मी म्हणते तुमचा शिष्य. मग म्हणते मला गुरुदक्षिणा दे. काय गुरुदक्षिणा दे? या हनुमंताने माझा अवमान केलेला आहे, तर ह्याला उद्याच्या उद्या म्हणते मारून टाक. काय सांगितलं नाकाला? उद्याच्या. आता चिरंजीव आहे तो, तो कसा मरण कसं त्याला येईल? कमीत कमी एवढं तरी विचार करायला पाहिजे होता ना. तो म्हणते ठीक आहे, मी म्हणते उद्या काय करतो, अंमलबजावणी करतो. दुसऱ्या दिवशी सकाळचे त्याने उठलं, नारद म्हणून कळीचं नारद नाव. नारदांनी जेवढ्या कळी लावल्या त्या जगाच्या कल्याणासाठी लावलेल्या आहेत. आताचं नारद नाही, त्यावेळेचे नारद. आताच्या खरोखरच्या काय करतात, कळी लावतात. विठ्ठल विठ्ठल. तो गेला सकाळच्या बारी. एक म्हणते काम करतो, रामाने म्हणते काय केलेलं आहे तुला, म्हणते वधाचे म्हणते काय केलेले, प्रतिज्ञा केलेली आहे. तू एक काम कर, सकाळच्या बारी उठ आणि शरीर नदीचं स्नान कर आणि तिथे जाऊन मध्ये त्याचं नाव कर, जय राम श्रीराम जय जय राम. ते सारखं करत बसतो. तर तिथं आलं बाहेर, तर सगळ्यात भगवंताचं नाम घेत बसलं. राम सकाळच्या बारी उठले आणि त्याला मारायला गेले, कारण सूर्यास्ताच्या आतमध्ये म्हणते तुला मारायचं आहे मला आज. रामाने सगळे बाण मारले, पण ते बाण का त्याच्यापर्यंत गेले नाही. कोणाच्यापर्यंत गेले नाही? हनुमंतापर्यंत गेले, कारण तिथं राम नाम होतं ना. रामचं नाव वेगळं आणि तिथं राम नाव प्रत्यक्ष होतं. तिथपर्यंत का त्याचे लागले नाही. बाण गेले का तिथनं परत यायचे, बाण गेले का परत यायचे, बाण गेले का परत यायचे. तबदाट झाली, काय झालं नाही. आता म्हणते करायचं काय याचे. हा उठला, नारद उठला आणि सांगितलं काय रे, त्या रामाला होते तू जाऊन सांगितलंस का त्याला बार भरून? हे म्हणते काय चांगलं आहे का हे? आता बघा यांनीच कळ लावले ना, हात मध्ये विजवला गेला. आता हा मरणार नाही म्हणते तो. त्याने त्याच्याकडे म्हणते राम नाम आहे आणि हा म्हणते रामाचे बाण मारते. भाता भरा रामनामी. हा भाता म्हणजे आपला तोंड, आपलं तोंड नाही, ह्याला भाता म्हणतात. बाण कशामध्ये ठेवतात? भात्यात ठेवतात. मग आपल्या भात्यामध्ये हा तोंड हा भात आहे, मग ह्याच्यामध्ये काय भरायला पाहिजे? रामनाम भरायला पाहिजे. रामनाम जर त्याचं केलं का आपल्याला मरणच नाही अजिबात. मरण येईल, पण कसं येईल मरण? पुन्हा परत यावं लागणार नाही असं मरण येईल. न लगे मुक्ती धनसंपदा. संतांच्या संगतीमध्ये आपण जर राहिलो का आपल्याला धास्तीच नाही अजिबात, कुठल्याच प्रकारची धास्ती नाही अजिबात. ह्याच्यासाठी भगवंतांनी सांगितलं का तुम्ही काय, तुकोबांनी सांगितलं सगळ्यांच्यासाठी काय सांगितलं का तुम्ही सतत भगवंताचं नाम घ्या. आणि नामाच्या चिंतने 12 वाटा पडते, 12 वाटा पडते, 12 वाटा पडते. नामाच्या चिंतने 12 वाटा पडते, 12 वाटा पडते, 12 वाटा पडते. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती उणे. नामाचं चिंतन केलं का बाकीचं तुम्हाला काहीच करत नाही. म्हणून माणसांनी काय करा, सतत भगवंताचं नाम घ्या, हे त्याने सांगितलेलं आहे. माझी वेळ झालेली आहे. ज्ञानेश्वर का नाही, माझा दिलेला शब्द मी पाळलेला आहे का नाही. मग प्रत्येकाने कुणाला जर तुम्ही शब्द दिला असेल कधी, तर ते पाळा शब्द. त्याच्यामध्ये आनंद असतो मावळे सगळ्यांचा. लक्षात आलं ना. कीर्तनासाठी उपस्थित झालेला सगळा श्रोतेवर्ग, विशेषतः म्हणजे हे जोडी अतिशय सुंदर वाजवलं दोघांनी. पण कीर्तनकार हे बाबा उठले बघा ना, स्वतः येऊन सांगितले झालेलं. आणि सगळ्याच जुन्या चाली आहेत. जुन्या चाली शिल्लक झाली नाही. आता नाटकाच्या शिण्याबाजांना तमाशाच्या गाणी करतात कीर्तनामध्ये. आता काय म्हणायचं लोकांना, जुन्या चाली टाकायला पाहिजेत. जुनं ते सोनं. मग आता सगळे एवढी लहान लहान मुलं आहेत, सगळे एवढे विनेकरी बाबा आहेत, नंतर हे बाबा आहेत, दोघेजण तिघेजण बघा इथं 3-3 जण भेटलेले आहेत. 4 जण आहेत. एक माणूस भेटत नाही काय ठिकाणी, एक मिळत नाही. इथं 4 जण आहेत. म्हणजे कसं आनंदी आनंद आहे ना. हा तुमचा सप्ताह खूप मोठा वाढणार आहे बघा माऊली. कारण हे तुम्ही पेरलेलं बीज आहे ना, हे अतिशय सुंदर चांगलं पेरलेले. आणि जास्तीत जास्त मुलांना तुम्ही इथं कीर्तनाला आणत चला. ते मोबाईलमध्ये काय दिवसभर कशाला डोकं घुसते त्याच्यामध्ये. सर ते बायका पण अशा झाल्यात, तो पोरगा जेवण नाही का त्याच्या हातात मोबाईल देतात. आता काय ठिकाणी आता रील आलेले असतात, तुम्हाला माहिती आहे सगळ्या, तुम्ही बघताय सगळ्या रील. ते मोबाईल बघते ना, इकडं चपाती इथं भात खाते, ते पोरगा उचलून घेऊन जातो तिकडं, ती चपाती पण घेऊन जातो तिकडे. हे हात टाकते त्याच्यामध्ये कागद असते, कागद तोडामध्ये टाकते. असं काय लागतंय, इथं लक्ष कुठं असतं? मोबाईलमध्ये. या मोबाईलने सगळ्यांना वेळ लावले हो अजिबात पावली. हे मृत्यू जीव फराटे. मोबाईल जेवढा चांगला आहे ना, जेवढा वाईट आहे ना, तेवढा चांगला पण आहे. सगळं आहे ना. आता बघा लगेच त्याने काढला अभंग मोबाईलमधनं. काढलं का नाही सगळं? दूधारी शस्त्र आहे ते. जर सुरी एखाद्या पुण्याच्या हातामध्ये भेटले तर काय करतो,
दुसऱ्याचा खून करतो आणि ती जर डॉक्टरच्या हातामध्ये भेटले तर ऑपरेशन करून त्याला तो बरा करतो. तसंच मोबाईल आहे, त्याच्यामध्ये खूप काय सगळं जगाच्या पाठीवरती सगळं काय. एक महाराजाचं मी कीर्तन ऐकलं त्या दिवशी ताई, कीर्तनामध्ये त्याने 4 वेळा सांगितलं. बघा मी कुणाची चुका काढायला इथं आलेलो नाही. 4 वेळा त्याने सांगितलं का द्वारकेच्या बाजूला म्हणते समुद्र 300 मैल म्हणते खोल आहे. आता ह्याच्या काय बापाने सांगितलं का 300 मैल खोल आहे? सर्वात जगाच्या पाठीवरती सर्वात जास्त खोली पॅसिफिक महासागराची 16 कोटी वर्ग किलोमीटरचा तो पॅसिफिक महासागर आहे. आता शाळेतली पोरं असतील त्यांना माहिती असेल ते. तिथं बर्मुडा ट्रँगल नावाचं एक तिथं काय आहे ठिकाण आहे, त्रिकोण आहे, बर्मुडा ट्रँगल त्याला म्हणतात. तिथं गेले त्याच्या वरतून जरी विमानं गेले किंवा बोटी जरी गेल्या तरी खाली पडतात, त्या पुन्हा परत येत नाही. आणि त्याची खोली त्यांनी सांगितली आहे 12.76 किलोमीटर त्यांनी सांगितले. 12 फक्तच म्हणजे 12.5 म्हणजे 12.5 किलोमीटर खोली आहे. आणि हा लोकांना सांगते काय सांगतोय 300 म्हणतोय मैल खाली आहे. कुठं द्वारकेच्या बाजूला. ते कुठं आणलं तुम्हाला उभं केलं याचा अर्थ तुम्ही काही सांगायचं लोकांना. काय काय जण म्हणतात भडव्या म्हणतात, कुणाला कीर्तनामध्ये म्हणतात भडव्या, काही जण म्हणतात हारमखोर म्हणतात, काही जण म्हणतात हेल्या म्हणतात. अरे काय घेणं देणं पडलं तुझ्याचं. भगवंतांनी जे सांगितलं तेच सांगितलं ना. माऊलींच्या मुखामध्ये फक्त काय आलेलं आहे, एकही शब्द वाईट आलेला नाही माऊलींच्या मुखामध्ये. आपला पाया कुणी आहे, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर ज्याने केला हा विस्तार. आणि तुकोबारा काय कळत झालेले आहेत. त्यांनी असं खायलं, त्यांनी काय म्हटलं मूर्ख म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे मूर्ख म्हटलेलं आहे फक्त, बाकी काय म्हटलेलं नाही त्यांनी. पै चंद्रोदया आरवते, मी तुम्हाला जाता एक ओवी सांगतो आणि थांबवतो. पै चंद्रोदया आरवते दयांचे डोळे फुटती असे ते कावळे चंद्र ते केवी ओळख किती. जे पुढचं सांगले ते महत्त्वाचं आहे. जे वैराग्याची शिवण देखीती आणि विवेकाची भाषण येण्याची ते मूर्ख केवी पावती माझा ईश्वरा. ते त्यांना मूर्ख म्हटलेलं आहे. ज्याच्यामध्ये वैराग्य नाही ना ज्याच्यामध्ये विवेक नाही त्यांना काय म्हटलेलं आहे पुणे. आता एकदा शेवटचं फक्त भजन करा आणि आपण समोर ज्ञानेश्वर